लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा लाडका निवेदक अभय वारुळे आणि आपला असणारा शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण पोहोचले असा विशिष्ट अशा गावामध्ये, अर्थातच नारायणगाव नगरी, ज्याची महाराष्ट्राच्या पटलावरती एक सांस्कृतिक नगरी म्हणून तमाशा पंढरीमधून ओळख आहे। पण आत्ताच ज्या काही काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून डॉक्टर अमोल कोल्हे यांचं सुद्धा गाव, जन्मगाव म्हणून ओळख असणारं नारायणगाव, अर्थातच या जुन्नर तालुक्यामध्ये या अगोदर निवृत्ती बाबा शेरकर यांच्या माध्यमातून खासदारकी मिळाली होती। त्यानंतर जुन्नर तालुक्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून खासदारकी मिळाली। या नारायणगावच्या असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, त्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत। या ठिकाणी अमोल कोल्हेंच्या विरोधात बोललं जाईल की आढळराव पाटलांच्या विरोधात बोललं जाईल। हे जे दोन उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात लोकसभेच्या रिंगणामध्ये, त्या उमेदवारांबद्दल सर्वसामान्यांची प्रतिक्रिया नेमकी काय आहे ती आपल्याला जाणून घ्यायची आहे। आमच्या या YouTube चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर अजून वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि नक्कीच तुमच्या जवळच्या आजूबाजूच्या लोकांना हा कार्यक्रम तुम्हाला आवडला तर नक्कीच शेअर करा। जाणून घेणार आहोत आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया ज्या आपल्या बरोबर या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडे जाणार आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सर्वसामान्यांचे प्रश्न कितपर्यंत सुटलेत हे तितकं महत्त्वाचं आहे। नमस्कार, काय नाव तुमचं? आता आम्हाला बोलताच येत नाही। बोलू नका, नाव तर सांगा। मनोज। मनोज, कुठे नारायणगावात राहतात? किती वर्ष झाली नारायणगावात राहतात? लहानपणापासून। हे लहानपणापासून राहतात। आताची निवडणूक आहे, माहिती कसली? खासदारकीची निवडणूक, लोकसभेची। बसा तुम्ही, मी हलू नका। कसली निवडणूक आहे? लोकसभेची। लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये आता दोन उमेदवार एकमेकांच्या पुढे उभे आहेत, आढळराव आणि कोल्हे। या दोन उमेदवारांमध्ये आता कोणत्या मुद्द्यांवरती घमासान युद्ध होणार आहे? निवडणुकीला कोणता मुद्दा असेल त्या मुद्द्यावर निवडणूक लढली जाईल, असं कोणता मुद्दा? शेतकरी। अजून शेतकऱ्यावर चाललं राहतं एवढ्या एकाच मुद्दा? रोजगार आहे का? उपलब्ध झालं नाही, होईल आता, हळूहळू झालं काम होती। दोघांपैकी कोणाची कामगिरी चांगली आहे? कोल्ह्यांची। कसं काय कोल्ह्यांची कशी कामगिरी चांगली? ते जरा उठवलं आता, कांद्याच्या बिंद्याची आवाज जरा उठवलेत ना। आढळराव पाटलांनी सुद्धा कार्य केले त्यांच्या 15 वर्षात ना, कोण नाही म्हणते नाही मारल्या, बिटकुळ्या एवढं नाही मारल्या, या पक्षात त्या पक्षात, त्या पक्षात या पक्षात असं नाही केलं। तरी पण पूर्वी तर शिवसेनेमध्ये होते, मनसेमध्ये होते अमोल कोल्हे होते, पण त्यांनी असं पुढे उभे राहिले नव्हते ना। स्टार प्रचारक म्हणून होते कोल्हे मनसे मोदी, नंतर सेने झाले। तरी पण सर्वसामान्यांनी अमोल कोल्हेंनाच का निवडावं? कार्यकर्ता चांगला आहे, गरीबाचा आहे। गरीबाचा आहे म्हणून? मग काय, शेतकरी आहे। शिवाजी अनुभव तो असा 15 वर्षाचा, म्हणजे 15 वर्षांचा अनुभव शिवाजी आढळराव पाटला नाही लोकसभेतला, आणि यांना 5 वर्षाचा आहे। आता कामगिरी चांगली झाली ना, 3 वर्षात। आढळराव पाटील या ठिकाणी सांगतायत की बैलगाडा शर्यत त्यांनी चालू केली, बायपासचा विषय त्यांनी मार्गी लावला, रेल्वेचा विषय त्यांनी मार्गी लावला। त्यांनीच केलं समजायचं, त्यांनी काहीच केलं नाही, तरी कॉलेज पाहिजे आम्हाला असं म्हणतो आम्ही। का बरं? तुमच्या तालुक्यातले म्हणून? तालुक्याचा प्रश्न नाही, मग कोणत्याही तालुक्यात असला उद्या कुठे उभं राहिलं तरी। आता गेल्या रामकृष्ण शेरकर नव्हतं उभं राहिला आमचा, तो झाला निवडून, त्याचं काय? हे सगळं करताना शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकंदरीत जे राजकारण चाललंय किंवा महाराष्ट्राच्या याच्यावर जे राजकारण चाललंय, पक्ष फुटले, उमेदवार निघून गेले आजूबाजूला, त्याच्याबद्दल काय सांगाल? ज्याला जायचं तो गेला, ईडी घेतलं ते भ्रष्टाचारीच घेतलेत ना। तरी पण आपण चर्चा करू, तिकडे जाऊन बोलू ना, गाडी पैसे जाऊन बोलू, तसं काय नाही, तिकडे जाऊ। पण ईडी लागणं गरजेचं आहे का नाही? लागणं गरजेचं आहे, पण कोण काय घेतात? मग त्यांच्या केलं क्लिअर होतात का? क्लिअर होतात का? मग काय 2 शब्दात काय सांगाल या राजकारण्यानं, काय सांगाल? उड्या मारायच्याच नाही, जिथं आहे तिथं होईन ते होईन, कोर्टात केले, जेलमध्ये जायचं जा, पण ते असं उड्या मारू नका इकडून तिकडे। लोक चोऱ्या करतात म्हणून तू पळायचं इकडून तिकडे। मतदारांनी काय करायला पाहिजे? निवडणूक आपल्या हातातच घ्यायला पाहिजे, बहिष्कार टाकला पाहिजे। तुला काय वाटतं? काय नाव तुझं? निलेश भांड। तुला काय वाटतं इलेक्शन बद्दल? काय वाटतं त्यांना व्यवसाय करू इकडे? इलेक्शन बद्दल काय, आता अमोल कोल्हे निवडून येणार यावेळेस। अमोल कोल्हेच का? अमोल कोल्हे का मतदान करावं अमोल कोल्हेला? अमोल कोल्हे शिवाजी आढळराव पाटील पण चांगले आहेत ना। शेतकऱ्याचा राजा म्हणजे शरद पवार साहेब आहे, त्यांच्या मागे आपण ठामपणे आहे। ठामपणे अमोल कोल्हे 5 वर्षाचा अनुभव, शिवाजी आढळराव पाटील सांगतात की त्यांनी कामं केलेली। नवीन खासदार पाहिजे करून नवीन मग दोघांपैकी दोघे नको तुला? नाही, नवीन आहे ना आपलं अमोल कोल्हेच, परत टाइम। असं काय बाबा, नवीन आहे म्हणून मतदान करून काय उपयोग? अनुभव पण पाहिजे, काम पण त्यांना माहिती, तुम्ही काय काय त्यांनी कामं केली तुम्हाला माहिती आहे? त्यांनी काय कामं केली माहिती आहे?
नाही शेतकऱ्यांना कांद्यासाठी उठवलं ना त्यांनी मागे प्रश्न सुटलाय तो. प्रश्न आहे सुटणार तो. पण एकंदरीत ह्या आत्ताचं राजकारण जे चाललंय इकडल्या पक्षातून तिकडल्या पक्षात त्याच्याबद्दल काय वाटतं तुला? हे एकदम गलिच्छ राजकारणी एकदम. याच्यात तुला वाटतं का तू एक तरुण आहेस याच्यामध्ये कार्यकर्ते जे आहेत कार्यकर्ते हो यांचा वापर करून फेकून दिला जातं असं वाटतं तुला? वापर करून घेऊ कार्यकर्त्यांनी हे हुशार व्हायला पाहिजे. हुशार व्हायला पाहिजे हा? काम मध्ये. मग आता या निवडणुकीवर काय परिणाम होईल का त्याचा? होणार ना परिणाम. कुणाला मतदान होईल जास्त? शरद पवार पवार साहेबांना. असं का? जाणता राजा आहे सर्वांना. तरी पण पवार साहेबांनी पण पक्ष बदलले की अगोदर काँग्रेस नंतर बदलले तरी युती बनवली वेगवेगळ्या पक्षांबरोबर. पण हे नाही ना आता फुटले नाही ना ते कसे काय फुटले? ते तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाकीचे फुटले ना. अजितदादाबद्दल काय वाटतं तुम्हाला? अजित काय वाटत नाही त्यांच्याबद्दल काय. नाही वाटत? बरं, या लोकसभेमध्ये शिरूर लोकसभेमध्ये असं कोणते मुद्दे त्या मुद्द्यावर निवडणूक लढली जाईल असा आहे का एखादा मुद्दा त्या मुद्द्यावर? त्याबरोबर बरंच सांगता येईल. सांगा की. शेतकऱ्यांबद्दल आता भरपूर शेतकरी हा एकच मुद्दा समोर ठेवून चालेल का? चालेल ना. वेगळे मुद्दे नको का? काही तरुण रोजगार नाही लोकांना काही नाही. तरुण तुम्ही काय व्यवसाय करता? रिक्षा व्यवसाय. रिक्षा व्यवसाय करता. हो येणाऱ्या काळामध्ये आता लोकसभेमध्ये कुणाचं पारडं जड आहे? तुम्ही आता अमोल कोल्हेंचं सांगितलं पण तरी पण शिवाजीदादांचं वातावरण सुद्धा चांगलं असेल ना? असेल पण आपण शरद पवार साहेबांमागे. पवार साहेबांमागे चाललेत का तुम्ही पुढं? काय वाटतं शिरूर लोकसभेबद्दल तुम्हाला? निवडणुकीबद्दल काय वाटतं? काहीच नाही. रिक्षावाल्याचे प्रश्न असतील ना काय मार्गी लावायचे असतील? काहीच नाही का? ताई नमस्ते. काय नाव तुमचं? नाव काय नाव? हा मग नाव गाव काहीतरी असेल ना. हा मग त्यांना वेळ आहे. मुंबईचे आहात का? मुंबईच्या गावाला कशासाठी? कशासाठी? लग्नाच्या पत्रिका वाटायला. लग्नाच्या पत्रिका. लग्न आहे तुमच्या घरी? अरे बापरे. ही लोकसभेची जी निवडणूक आहे सध्या आपल्याकडं संपूर्ण देशामध्ये प्रतिष्ठेची आहे पण महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडते की पक्ष फुटतात नेते इकडे तिकडे जातात. हे त्यांच्या स्वार्थासाठी करतात तुम्हाला वाटत नाही? स्वार्थासाठी नक्कीच स्वार्थासाठी करतात खरं तर. ह्या गोष्टीवर काय करायला पाहिजे? आता तुम्ही आता प्रश्न विचारता आम्हाला खरं खूप घाई आहे आता. काही आहे हो खूप घाई आहे. लोकसभेवर तुम्ही बोलले पाहिजे देशाचा विकास त्याच्यावर. राईट 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 बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आम्ही पत्रिका वाटा आम्हाला परत रिटर्न उद्या जायचंय हो. आम्हाला एका दिवसात सगळं व्हायला तरी पण पाहिजे. तुम्ही मुंबईचे आहेत. देशामध्ये नरेंद्र मोदी असतील की राहुल गांधी असतील येणाऱ्या काळात? नरेंद्र मोदी नक्कीच असायला हवे. का हो? असायला हवं. त्यांनी जे अजूनपर्यंत जे केले कार्य त्याच्याबद्दल नक्कीच हो, हो, नक्कीच. धन्यवाद धन्यवाद. बसा गाडी मागे चालली. तर अजूनही काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. हे बाबा इकडे इकडे बाबा. ओळखलं का? काय हा कुठं असता तुम्ही? हॉटेलवरती. नसतो मी हा बरोबर स्टेशन आहे ते. हे लोकसभेची निवडणूक आहे माहितीये का? माहिती. मोठा उत्सव सोहळा चालू आहे चांगला आपल्याकडे. एकदम. एकंदरीत तुमच्या अनुभवानुसार आपल्या ह्या भारतामध्ये लोकशाहीच्या निवडणुकीमध्ये हे जे राजकीय व्यक्ती जे सध्या वागतायत इकडचा पक्ष तिकडचा पक्ष त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? काय ते सगळे सारखे नाही वागते ना. हा. इकडून तिकडे तिकडून इकडे तर बाकीच्या लोकांचं मरण होतं ना. मग समजा आपण कार्यकर्त्यांनी काय करायला पाहिजे यावर्षी? काय करायचं आता ते तुमच्या विभागातून कोण उमेदवार आहे माहिती आहे का तुम्हाला? काय कोण कोण आहेत? आपले कोल्हे हा. आणि आढळराव. काय वाटतं कोणाचं पाठ जड असं यावेळेस? काय यावेळी काही कोणतं सांगता नाही येत. सांगता येत नाही. बरं तुमच्या अनुभवानुसार कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली जाईल यावेळेस? काही लोकांचं आहे ना शेतकऱ्यांचं सगळं बेकार. शेतकरी हा. गेली कितीतरी वर्ष शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेच गेले नाहीत ना. नाही. पण तरी पण आता काय बदल होऊ शकतो? काही नाही. टप होणार आता टप टप दोघांमध्ये. दोघांमध्ये तर अंदाजे किती मतांच्या फरकानं निवडून येणारा उमेदवार येईल अंदाजे काय वाटतं तुम्हाला? आपला कोल्हे ते यायला पाहिजे पण तो पण टप आहे. टप आहे. तो पण टप हा. तो पण टप आहे. आपला कोल्हे ते यायलाच पाहिजे. यायला पाहिजे. हा. पण तो उमेदवार सुद्धा टप आहे एकदम. 15 वर्ष त्याने केले परत 5 वर्ष हिंडलाय तो. 15 वर्ष आढळराव पाटील होते ना. 5 वर्ष अमोल कोल्हेंना मिळाले. 5 वर्ष कोल्ह्याला मिळाले पण कोल्हे चांगलाच माणूस आहे ना. चांगला माणूस आहे. त्याने काय काम केलं असं एखादं तरी सांगा बरं. आठवतंय का? काय आम्हाला बरं, काय या दोन आपल्या लोकसभेमध्ये 2 उमेदवारांमध्ये युद्ध चालले 2-3 मुद्द्यांवरून. त्याच्यामध्ये पहिला बैलगाडा आहे दुसरं बायपास आहे तिसरं रेल्वे. बैलगाड्याचं काय कामाचं नाही. हा? बैलगाड्याचं काय का कामाचं बरं? ते काय कामाचे ते आपल्या नाही डोक्यात बसत. तरुणांनी बैलगाड्या मागे जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे? बैलगाडा बंदच व्हायला पाहिजे. हा? अहो त्याच्यावर तर राजकारण आहे सगळं. काय काय राजकारण आहे. लोक मारतात किती काय होतं किती
किती खर्च होतो लोकांचा, आणि आम्हाला मदत पाहिजे हे एक गाडा घेऊन घ्यायला का 5,000-20,000 रुपये खर्च करतात. काय तुम्हाला म्हणायचं याच्यावर तुम्ही सांगा. 50 पोरं घेऊन 50 पोरं घेऊन जायची हे गाडा आहे का? 700 गाडा म्हणले, 700 4 दिवस यात्रा. अरे काय उधळण काय, आणि 2,000 पाहिजे 4,000 पाहिजे. आमचं भागत नाही, तुमचं भागत नाही. कसं नाही भागत? का भागत नाही तुमचं? का भागत नाही? येणाऱ्या काळात तरुणांना त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो का? बरोबर आहे का नाही? माझी 2 पोरं जर त्याच्या मागे मेली गेली तर काय काही वाईट घटना घडली त्याच्यामध्ये? आपली नाही घडली, पण बा चांगलं नाही, माझ्या हिशोबाने नाही चांगलं नाही. अरे बाबांचं म्हणणं आहे गाडा बंद झाला पाहिजे असं बाबांचं म्हणणं आहे. बाबांनी सांगितलं तरुणांसाठी. पण बाबा ह्याच मुद्द्यावर आता राजकारण पेटले. बैलगाडा कोण चालू केला, कोणी चालू केलं याच्यावर, आणि याच्यावर आढळराव झाटलेला आहे. कोल्हे बी प्रश्न मांडतो त्याच्यामध्ये, तो काय मांडत नाही असं नाही, तो पण चांगला. कोल्हेचा काय, कोल्हे आपल्या तालुक्यातलाच. असं चालेल, असं करून चालेल का? आंबेगाव तालुक्यातले आढळराव आणि जुन्नर तालुक्यातले कोल्हे, मग तालुक्यात निवडणूक नाही आता तशी निवडणूक नाही. मग काय होईल? जे त्याच्या हिमती हो. काय होईल आता? काय इकडे शरद पवार कोणी करत, अजित पवार कोणी करत, शिंदे कोणी करत, ठाकरे कोणी करत, गणपतराव कोणी करत, आमच्या गावातले कोणी. म्हणजे आता काय होऊ शकतं? मला काय म्हणायचे, मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होतो, आता काय करायचं मी? ते पण मागच्या वेळेस कोणाचं काम केलं? कोल्ह्याच काम केलं ना. आता त्याच घड्याळ्या चिन्ह आढळराव पाटील निवडणूक लढणार आहे. त्याच्यात ते बरोबर आहे. अजित पवार त्याच्यासाठी किती हे केलं, मग काय आता काय सांगायचं याच्यावरती? धक्का बसला तुम्हाला? आपल्याला काय धक्का बसायचं काम आहे? कोणी डोंगराला आपल्याला जे करायचं ते करायचंच आहे. तुम्हाला काय म्हणायचं? बरोबर. तुमचं म्हणणं पटतंय मला. पण आता कसं वाटतं? मागच्या वेळेस आढळराव पाटील घड्याळाच्या विरुद्ध होते, आता तेच घड्याळ घेऊन जाणार आहे. तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर काय मत आहे? बघा तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगा या प्रश्नाचं उत्तर. बरं आम्ही काय सांगणार? आढळरावांचा ज्यांनी प्रचार केला, ज्या शिवसेने आढळरावांचा प्रचार केला, ते आता कोणीकडे गेले? ते आता शरद पवार साहेबांबरोबर आहे. बाकीच्यांनी काय करायचं? बाकीच्यांनी तुम्हीच सांगा. संपलं का? मला एका वाक्यात सांगा, आता जे चाललेल्या राजकारणावर तुम्ही एखाद्या टीका किंवा एखादं टोमणं काय माराल? काय हे? मी ना कोणालाच बोलणार नाही बोलणार. आपल्याला काय करायचं? एवढं बोलू तुझं म्हणतात, कुणालाच काय बोलणार नाही. एवढं बोलू तुझं म्हणतात, कुणालाच काय बोलणार आहे. हे भारी हे भारी. सगळे चांगले सगळे. एकंदरीत लोकसभे या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दोघांमध्ये टप चालते. अजून शिवसेना चांगली चालते का नाही? आता कोणतं काम करायचं? प्रश्न मला कसं काय विचारतो? मी कसं सांगू तिकडे कोण करणार? शिवसेनेने कोणतं काम करायचं? शिवसेनेने आता शरद पवार ते करायचं का नाही? ते करे. आता पहिले काय म्हणायचे? पहिले काय म्हणायचे? शरद पवार चोर आहे. आता काय करायचं तुम्ही? प्रश्न पडलेला आता हा लय मोठा प्रश्न आहे. कोण म्हणेल करोडपती? करे. अजूनही काही लोकांना भेटतो इकडे. आपली ओळख आहे. सांगा ना, शिवसेनेचं काम आढळराव चांगलं. दादा नमस्ते. दादा नमस्कार. काय नाव तुमचं? मी इथला नाही आहे. आपण तरी पण गाव कोणते? यवतमाळचे तुम्ही. यवतमाळमध्ये कोणते पक्ष समोर एकमेकाच्या? सर्व चोर समोर आहे. सर्व चोर समोर. मग कसं काय? सर्व चोरच आहे. हे राजकारणी व्यक्ती चोर आहे हे असं कसं काय बरं? हे असं तुम्ही म्हणताय? हे चोर म्हणजे आहेच ना, दिसत ना, क्लिअर दिसत ना. दिसत नाही. एक मिळाली. तर तुम्हाला जर वाटलं तर ह्या राजकारण्यांना काय शिक्षा करायला पाहिजे? आपण शिक्षा देवच करतो. देव करतो. मग या लोकसभेला देव करेल काहीतरी? केजरीवाल केलंच ना. सर्व करतो, वेळेवर सर्व करतो. वेळेवर सगळं होतं. दादा मला एक सांगा, पण तुम्ही आता यवतमाळमध्ये इथं आलेले आहेत, तुम्हाला आमच्या ह्या विभागामध्ये लोकसभेची निवडणूक आहे, तुम्हाला हे नाव माहिती? डॉक्टर अमोल कोल्हे. नाही, डॉक्टर अमोल कोल्हे नाही माहिती? शिवाजी आढळराव पाटील नाही माहिती? बरं दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी की राहुल गांधी? हे कसणार? मोदीचे येणार. बरं कसं काय? अयो असं कसं काय म्हणता तुम्ही? आता तर म्हणतात चोर आहे. आता तर म्हणतात चोर आहे सगळं. चोराला मोठा चोर नाही ना, म्हणून त्याच्यापेक्षा मोठा चोर नाही. बरोबर आहे तुमचं. मोठा चोर पाहिजे ना चोराला करायला. हे खरं आहे. मला प्रश्न पडला, शांत बसतो मी ह्याच्यावरती. दादा काय नाव तुमचं? नंदकुमार गोरडे. कुठे राहता? बस्ती सावरगाव.
बस सावरगावचे बसते बस्तीचे आपल्या विभागामध्ये निवडणूक सुरू आहे माहिती तुम्हाला? आहे ना. एकंदरीत कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढली जाईल काय वाटतं? आता काय लोकशाहीचं आहे, लोकशाहीच्या ज्याच्या मतावर होईल ते जाईल ना. लोकशाहीच्या म्हणजे आता निवडणूक तर आहेच आहे. एकंदरीत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 2 उमेदवार उभे आहेत. तुम्हाला माहितीये कोण आहे? कोण आहेत? कोण आहेत? 2 मतदारसंघामध्ये ना. शिरूर आपल्या मी मुंबईला राहतो. एवढं मुंबईला राहता? अरे बापरे, मतदान पण मुंबईला असेल? नाही, मुंबईला आहे, माझं इथंच मतदान आहे, पण मी राहतो मुंबईला. येतं का गावाला मतदान करायला? येतो ना. आपल्या विभागामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजी आढराव पाटील 2 व्यक्ती उभे आहेत. हे 2 व्यक्तींना कुठे बघितलं का तुम्ही? पाहिलं ना, ओळख आहे ना, अमोल कोल्हे बरोबर आहे ओळख. काय होतं शिरूर लोकसभा मतदारसंघात काय होण्याची शक्यता आहे? काय आहे, अमोल कोल्हे येणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे असं का? कारण काय, त्यांनी बरेचसे कामं केले, सर्वसामान्याचं त्यांनी जाण केले, म्हणजे सर्वसामान्यापर्यंत ते पोहोचले. काही छोटे मोठे कामं असेल तर ते नाही बोलत नाही, करतात. तुम्ही कोणत्या पक्षाला मानता? मी तर आता सध्या याच्यामध्येच आहे, भाजपमध्येच आहे. भाजपमध्ये? भाजपचा व्यक्ती अमोल कोल्हेंचं गुणगान गातोय, हे बरं वाटतंय? बरं, म्हणजे आमच्या एरियातला माणूस आहे ना तो, असं आहे ना. आता प्रत्येक व्यक्ती सोयीनुसार उत्तर द्यायला लागलेला आहे. काय बरोबर आहे ना. जो आपल्या एरियामध्ये जो दिल्लीत कोण हवं? आता दिल्लीत तर बदली व्हायला पाहिजे. आता कोण हवं? तर काय, आता काँग्रेस येणं गरजेचं आहे का असं वाटतं तुम्हाला? वाटतं, जरा फरक वाटतो जरा, कारण जरा चेंज होणं गरजेचं आहे. बदल होणं गरजेचं आहे. या गोष्टी आहेत बघण्यासारख्या. पण तुम्ही म्हणताय अमोल कोल्हे, तर शिवाजी आढराव पाटील यांचं सुद्धा काम चांगलं आहे ना. आहे, पण आता आम्ही ज्या टायमाला मी इथं होतो ना, त्यावेळेस शिवाजीराव आढराव पाटील गेलो, त्यावेळेस ते काय आमच्या गावापर्यंत पोहोचले नाही, आले नाही. कोणतं काम? सार्वजनिक काम होतं आमच्या गावाचं, तर ते करून एक अमोल कोल्हे आमच्या इकडे येऊन आमची कामं केली काम, म्हणून खुश आहे. खुश म्हणजे कसं, जो आपली कामं करतो त्या पक्षाला आपण मानलं पाहिजे, त्या व्यक्तीला मानलं पाहिजे ना आपण. बरोबर ना. ह्या वर्षी जर पारड कुणाचं जड असेल तर? पार्ट आता तर भरोसा नाही, कारण काय माहितीये का, लोकशाहीचे मतदान आहे, कारण कोण कुठे फिरेल सांगता येत नाही, कारण पहिल्यासारखं तर आता राहिलं नाही. बरोबर, आता येण्याचं गरजेचं आहे, जरा चेंज होणं गरजेचं आहे. ठीक आहे, अजूनही काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. हे जागा द्या रे मला बसायला इथं. बसा इकडून एक तुमचं बस. इकडे अरे इकडे की. नाव काय तुझं? अरे नाव काय की? करण पवार. अरे इकडे करण पवार. मतदान करतो? मतदानाचा अधिकार आलाय तुला? नाही अजून. किती वय काय तुझं? आता 18 जेस्ट झाली. जस्ट असं अरे तुझं 18 प्लस. मग मतदान नाही काढला अजून. का रे? नाही अजून नाही काढलं. मला एक सांग, देशामध्ये एका बाजूला नरेंद्र मोदी आहेत, तू भविष्यातला मतदार आहे, एका बाजूला नरेंद्र मोदी, एका बाजूला राहुल गांधी आहेत. या दोघांमध्ये कुणाचं चांगलं वर्चस्व निर्माण होऊ शकते ह्या लोकसभेच्या निवडणुकीत? नरेंद्र दोघांना ओळखते का तू? का बरं? पाहिले त्यांना कुठं? युट्यूबला, इंस्टाला. मग काय वाटतं तुला, काय होईल देशात? काय त्याला विचारा ना. कारण तू पण सांग की तू नागरिक आहे ना देशाचा. आहे ना. जर तरुण मुलांनी बोललं नाही तर कसं काय होईल? बोलायला पाहिजे ना. दादा काय नाव तुझं? राहुल. शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे, तुला मतदान करण्याचा अधिकार भेटू शकतो, तू अजून घेतला नाही, पण तरी पण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 2 उमेदवारी माहितीये का कोण आहेत? नाही माहिती? अजून पोहोचलेच नाही आपल्यापर्यंत. अमोल कोल्हे माहिती आहेत? शिवाजी आढराव पाटील हे 2 जण उभे लोकसभेच्या निवडणुकीत. तुला काय वाटतं? तसे आता आपले हे चेअरमन साहेब आपले विघ्नर साखर सत्यशील दादा शेरकर ते पण आहे उभे ना. नाही, ते आमदारकीच आहे, हे लोकसभेचं खासदारकीच आहे. ते दोन्ही निवडणुका वेगळे आहेत. पण एकंदरीत तुला काय वाटतं, देशामध्ये नरेंद्र मोदी हवा आहे की राहुल गांधी हवा आहेत? तसं म्हणलं तर 2 वर्ष आता. मग आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली जाईल, काय वाटतं तुला? काय प्रॉब्लेम आहे का? बोला. नाही काय सांगता यायचं. नाही, तर तरुणांचे कोणते मुद्दे लोकसभेत मांडले गेले पाहिजे? तरुणांसाठी काहीतरी करायला पाहिजे ना खासदारांनी. काय वाटतं तुला? तुला वाटतं भविष्यात तुला नोकरी लागेल शिक्षण घेऊन? जर त्यांनी नोकरीची जर आशा दिली मुलांना तर ते होऊ शकते, एक निर्णय होऊ शकतो त्यांचा की एखादा. हा, तुला वाटतं का तुला नोकरी? काय शिकतोय तू? आता बीकॉमला. बीकॉम. तुला वाटते का तुला उद्या वित्तीय सहकार क्षेत्र वगैरे अशा आर्थिक क्षेत्र म्हणजे जे आहे बँकिंग, त्याच्यात नोकरी लागू शकते? बाबा बँकेचे हाल माहिती तुला काय चालले? बँकेचे हाल माहिती सगळे. मग
नाही सध्या गॅरंटी नाही सध्या जॉबची ना, गॅरंटी नाही सध्या. गॅरंटी नाही. बघ ह्या सगळ्या गोष्टीवरून आपल्या आता तू मागे सत्यशील शेरकर यांचं तू नाव घेतलं, तसंच आपल्या भागामध्ये जे 2 खासदारकीच्या उमेदवार म्हणून आहेत दोघे जण, त्या दोघांबद्दल काय वाटतं? त्या दोघांबद्दल काय वाटतं? चालतं त्याचं काही नाही. आढळराव पाटील की डॉक्टर अमोल कोल्हे? त्याला अमोल कोल्हेच वाटतंय, कारण बरेचसे वर्ष त्यांनी काम केलं, कारीगिरी केली. 5 वर्ष ना फक्त. हा, आढळराव पाटील 15 वर्ष होते. त्यांचं नाही एवढं. तरुणांना बैलगाडा हवा, बायपास हवा, आता रस्ता, हा. विकासाच्या माध्यमातून रोजगार हवा, ह्या कोणत्या कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली जाईल? तुला काय वाटतं? बोल बिंदास, घाबरू नको. काय घाबरायचं काय नाही सांगते तुला. नाही सांगते. अरे बापरे, अवघड आहे. कुठे गेले बाबा? बाबा गेले काय? बाबा गेले. मुलांनी बोललं पाहिजे ना. बरं असं काय हरकत नाही. वकील आहे काय ना शेजारी? कॉमर्सची मुलगी तिकडे जाऊ. कॉमर्स शाळेची दीदी? कॉमर्स नाहीस का तू? वरती कॉलेज. बस 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 अगं बस, काय घाबरू नको. तुझं काय नाव आहे? सृष्टी. सृष्टी. तुला मतदानाचा अधिकार असेल ना आता? नाही अजून नाहीये. आता निवडणूक लागली, माहितीये कोणती आहे? निवडणूक नाही माहिती कोणती? लोकसभा, खासदारकी? नाही. निवडणूकच माहिती नाही कसली? अरे बापरे, तरुणांनी असं केलं कसं व्हायचं? खासदार काय काम करतात माहितीये का? आमदार? देशाचे पंतप्रधान कोणी माहितीये का? कोण आहेत? नरेंद्र मोदी. राहुल गांधी माहिती आहेत का? यावेळेस त्यांच्यासाठी निवडणूक लढणार आहेत, येणाऱ्या पंतप्रधानाचा चेहरा निवडण्यासाठी. तुला काय वाटतं, नरेंद्र मोदी असतील देशामध्ये केंद्रात की राहुल गांधी असतील? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोण असेल? डॉक्टर अमोल कोल्हे की शिवाजी आढळराव पाटील? कोणीच नाही. अवघड आहे राव. नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली. कुठे चाललात? मी जुन्नरला चाललो. जुन्नरला चालले. काय काम काढलं? काय नाही, लाईट बिल भरायचं. इथं भरण पत संस्थेमध्ये? नाही, आमचा पारुंडेचा आहे. बरं बरं. बाबा आता आपल्याकडे निवडणूक आहे, माहिती आहे कसली आहे? निवडणूक माहिती आहे कसली आता? आमदारांची ना? नाही आता खासदारकीची निवड, आमदारकीची याच्या नंतर आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात 2 उमेदवार आहेत, डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील, हे 2 जण आहेत. बाबा तुम्हाला काय वाटतं, या 2 व्यक्तींमध्ये चांगलं कामगिरी करणारा कोण व्यक्ती आहे? कोणा यांना पाहिले का घरी पण पहिल्यांदा? दोघांना पण बघितले. तुम्हाला काय वाटतं, या दोघांपैकी कोण उमेदवार चांगला आहे, म्हणजे कामगिरी करू शकतो चांगला आहे? दोघे हुशारच आहे, नाही म्हणता नाही बरं का. दोघे हुशार आहे, दोघे काम चांगलीच करतात, नाही असं नाही. आता ते त्यांच्या नशिबावरचे कोण. आता याचं नशीब कसलं आलं? मग आता निवडून कोण येईन, कसं येईन, कसं. लोक मतदान करणार ना. लोक मतदान आम्ही करणार. तुम्ही कुणाबरोबर जाणार? पवार म्हणजे शरद पवार साहेब? शरद पवार यांच्याबरोबर का बरं? कारण पहिल्यापासून मत त्यांचं. तुम्ही एकनिष्ठ म्हणून तिकडे झालो, तरी पण कामाच्या बाबतीत काम कोण करते याच्यावर काय वाटतं तुम्हाला? राष्ट्रवादीच करते का? शिवाजी आढळराव पाटील हे आता घड्याळाच्या चिन्हावर लढतात, माहितीये का तुम्हाला? घड्याळाच्या चिन्हावर अजित पवारच्या बाजूने. मग तसं पाहिलं गेलं तर मग राष्ट्रवादीचं चिन्ह आहे ना ते पण, आणि इकडे पवार साहेबांना आता तुतारी मिळाली. तुतारी, दोन्ही चिन्ह ही पवार घराण्याचीच आहेत. याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आम्ही घड्याळीच्याच मागे, घड्याळाबरोबर जाणार निश्चय केलेला आहे तुम्ही? किती वर्ष झाले पवार साहेबांबरोबर? तुम्ही किती वर्ष झाली पवार साहेबांबरोबर? त्याला बोल बँके आमदारही नव्हता तेव्हापासून. आमचं पहिलं काँग्रेस मध्ये होता बर का, पंजाब मध्ये होता शरद पवार. त्याच्यानंतर घड्याळ काढले त्यांनी, तेव्हापासूनच आम्ही काय नाव तुझं? अरे सांग की, घाबरतो कशाला? देशाला पळून आला का काय करू? देशाला तरुणांची गरज आहे, माहितीये? देशामध्ये एकच मिनिट, म्हणजे तुम्ही बसा मी नाही विचारते. हो नाही विचारतो, विचारा, पण मी आलो 2 मिनिटं. बरं या. काय करतो? हॅपी जर्नी. मराठी कुठे चालले? पुण्याला चालले? काय कामानिमित्तानं? मित्राबरोबर. लोकसभेची निवडणूक लागली, माहिती का तुम्हाला? निवडीचं काहीच नाही आपल्याला, आपलं काम बोला. नाराज आहे राजकारण्यांवर? राजकारणाचं काही घ्यायचं नाही, काही फरकच नाही पडत.
काहीच नाही. आपल्यालाच कमवायचे ना आपल्याला धावपळ करायची. काय करायचं दुसरं? आपल्या घरी आपल्यालाच भाकर भाजायची आहे. राजकारण्यांचं आपल्याला काय घेणं देणं नाही असं. काय घेणं नाही, कोण आलं कोण गेलं काय. बरोबर. मला एक विचारायचंय, कुणी पण खासदार कुणी येऊ, राजकारणी कुणी असो, राजकीय व्यक्ती हा स्वार्थासाठी पक्ष बदलतोय का? आता नाही सांगू, ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न येतो पक्ष बदलण्याचा. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणती कामं होणं गरजेचं काय वाटतं मला? तुम्ही एक व्यावसायिकदार आहात तरी पण काय वाटतं? नाही काम तर झालीच पाहिजे, रस्त्याची म्हणा, पाण्याचे प्रश्न काम माग लागलेच पाहिजे. पण तो ज्याचा प्रश्न आहे कोण निवडण्यात काय साठी येतो त्यांना त्याला माहिती. आता आपण जर म्हणलं काम झालं तर पाहिजे, व्हायलाच पाहिजे ना. सर्वच आता तरुणांची बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे, त्याच्यानंतर शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही. तुम्ही जो व्यवसाय करता त्याच्यामध्ये जीएसटी वगैरे हे टॅक्स गोळा करून तुमच्या ज्या व्यवसायाला प्रचंड प्रमाणात टॅक्स द्यावा लागतो, त्याच्यावर महागाईचा प्रश्न ऐरणीवरती आहे. तर याच्यात काही बदल करणं गरजेचं आहे वाटतं तुम्हाला? आता मग बदल करत आपलं सर्व तुम्हाला माहिती, आम्हाला बदल तर झाला पाहिजे, पण बदल होतच नाही ना. बदल झाला पाहिजे. आता काम तुम्हाला चुकत नाही, काम आम्हाला चुकत. एक प्रकारे नाराज आहे. कसं असं माहिती का, आपण घरातून बाहेर निघालो, 2 पैसे कमाय, ते जर वेळेवरती आपल्याला आले आणि ते पुरेपूर काम झालं तर मग वाटतं ना काहीतरी झाले म्हणून. तुम्ही नाराज आहात? नाराज आहे, चांगला आहे त्याला काय. 50-50 अभिनंदन. 50-50. अजून काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. बाबा काय नाव तुमचं? शंकर राघोजी जाधव. शंकर राघोजी जाधव. कुठे राहता? युरियामध्ये. मला एक सांगा, तुम्ही आताची निवडणूक कोणती माहिती आहे तुम्हाला? ही लोकसभेची. लोकसभेची उमेदवार माहिती आहे कोण कोण आहेत? आता अजून तसं निश्चित काही झालंच नाही. सध्या तरी निश्चित झालंय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षामधून आणि अजितदादा यांच्या पक्षामधून. या 2 पक्षांमधून 2 उमेदवार तर फिक्स आहेत सध्या. एका बाजू डॉक्टर अमोल कोल्हे, एका बाजू शिवाजी आढराव पाटील. त्याबद्दल काय वाटतं? आता जे काय स्मरणशक्तीला सुचल त्याप्रमाणे द्यायचं मतदान. स्मरणशक्तीला तुमच्या अख्ख्या आयुष्यात किती खासदार बघितले तुम्ही? तसं नाही सांगता यायचं मी, कारण माझी सर्व्हिस जरा मुंबईला गेली ना. मुंबईला गेले, पण तरी पण इथं गावाला कधी आले राहायला? गावाला कधी आले? गावाला जवळ काय ते बैजवळ सर्व्हिसला होतो मी ना, त्यामुळे म्हणजे इकडे गावाला इकडे खासदारांनी आपली कोणती कामं करणं गरजेचं काय वाटतं? गाडी आली का? मग गाडी का बोलता जाऊ ना. गाडी कोणती कामं करणं गरजेचं आहे? गाडी आली त्यांची. बाबा नमस्कार, काय नाव तुमचं? आम्ही डुंबरे ओतूरचे का? ओतूर नगरी म्हणजे आध्यात्मिक नगरी. भैया तुम्हाला काय वाटतं का आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात तुमच्या ओतूरसाठी काय करणं गरजेचं आहे खासदारांनी? कोल्हे साहेबांनी फिरायला पाहिजे होते पण तेवढे फिरले नाहीत. पण तरी आमच्या तालुक्यातला माणूस तो निवडून यायला पाहिजे. असं जर तालुक्याचा भेदभाव आपण केला तर आंबेगावची लोक, आंबेगाव मग तिथून त्याला भोसे हडपसरला येईल ना, तरी कोल्ह्यांना चान्स आहे. हा, या सगळ्या गोष्टी आता खरा आवाज होतोय. एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण तरी पण डॉक्टर अमोल कोल्हे का, असं का म्हणजे आमच्या नारायणगावचा आहे, तालुक्यातला आहे आणि आमच्या नारायणगावात जुन्नर तालुक्यातला, तरी आमचा माणूस निवडून आला तर फरक पडेल. हा, शिवाजी आढराव पाटील यांचं पण काम चांगलं. 3 वेळा आले, ते 4थ्यांदा हरले होते. आता त्याला अटीतटी तरी कोल्हे यायला पाहिजे. सर्वसामान्यांचं मत अजून एक कोल्हेच आहे. काय म्हणताय? बरोबर का? काय म्हणताय याच्यावरती? आता येणाऱ्या काळात वयस्कर लोकांसाठी कोणती केंद्रामध्ये ते बीजेपीच पाहिजे. केंद्रात असं कसं काय? अमोल कोल्हेंचं मत वाया जाईल ना? नाही वाया. तू बोलणारा खासदार ते दिल्लीचं आपल्या नाव उठव. दिल्लीत तू आपल्या अडी अडचणी मांडणारा माणूस. शिवाजी आढराव पाटील सुद्धा निवडून आल्याच्या नरेंद्र मोदींबरोबर जाणार ना. धन्यवाद हो तुमचं, धन्यवाद. पोलीस खात्यात होतो, पोलीस खात्यामध्ये होते. रिटायर होऊन बाबा तुम्ही अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, बरोबर आहे. पण तरी पण देशामध्ये मोदी पाहिजे, पण शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे पाहिजे. काय वैशिष्ट्य आहे? जो मोठ्याने बोला. गोरख बबन काळे. कुडालचे? खोडदचे. निवडणूक आली माहिती का? निवडणूक होणार आहे. कसली निवडणूक होणार आहे माहिती का? नाही माहिती. उमेदवार माहिती का कोणते? निवडणूकच माहिती आहे. तू या 2 व्यक्तींना कुठे बघितलंय का? अमोल कोल्हे आणि आढराव पाटील यांना बघितलंय का? कुठं बघितलंय? आपल्या गावात नारायणगाव मध्ये बघितलंय. कोण काम करेल चांगलं येणाऱ्या काळामध्ये परत? अमोल कोल्हे. का बरं असं का? काय काम करतील ते? तुमच्याकडे केलंय का काम? हो, खोडद रोडला केलं. काय रोडचं काम म्हणून खुश आहे तुम्ही? बरं चालतंय, धन्यवाद. दादा काय सांगाल, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक चालू आहे, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली जाईल?
अजून उमेदवार सगळ्या मोठे पक्षाचे बोलावा बिंदास. अजून उमेदवार कोणत्याही पक्षाचे फायनल झालेले नाहीयेत. झालेत. सगळ्या पक्षाचे उमेदवार फायनल झाल्यानंतर जी काही आपल्या मतदारसंघामध्ये राजकीय रणधुमाळी होईल मुद्दा कोणता असेल? त्यानंतर खरं तर इलेक्शनचं वारं या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये होईल. सर्व उमेदवार तोडलेबळ आहे. आभार पण मानता का? निश्चितच लढत आटीतटीची होणार आहे. धन्यवाद. नाही लढत होऊ द्या. थांबा, तुम्ही जाऊ नका, तुम्हाला मी सोडणार नाही. थांबा. काय सांग, तुम्ही काय सांगाल? दोनही चिन्ह आहेत, एक घड्याळ आणि एक तुतारी, दोन्ही पवार घराण्याचीच आहेत. तुम्हाला वाटत नाही पवार घराण्यामध्ये आता वाद चालू झालाय? कुठलाही उमेदवार हा विकासाच्या मुद्द्यावर लढत आणि तो निवडून येईल. तुम्हाला काय वाटतं याच्यावर? एका बाजूला शरद पवार साहेब, एका बाजूला अजितदादा. दोन्ही पवारांचे उमेदवार आहेत. खासदार होईल तो पवार गटाचाच होईल. पवार गटाचाच. आम्ही काय समजायचं आता? हे अवघड आहे. मग अमोल कोल्हे होतील की आढराव पाटील होतील? पवार गटाचाच 100% खासदार या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये होणार. तुम्ही एक वक्ते आहात, प्रवक्ते आहात. तुम्हाला काय वाटतं हे जे राजकारण चाललंय आपल्या स्वार्थासाठी, इकडे उडी मारायची तिकडे उडी मारायची, फोडाफोडी करायची, याच्यावर एका वाक्यात काय बोलाल? ह्या राजकारणामध्ये जी आता सध्याची जी काही परिस्थिती आहे, मतदारांचा अतिशय विश्वासघात सर्व पक्षांनी केलेला आहे. वापर करून घेतला जातोय का असं बोलायचंय का तुम्हाला? 100%. मग त्यांनी काय करायचं? आयुष्यभर सतरंजी उतरायच्या का? या सर्व मतदारांना या ठिकाणी विनंती करतो, आपण विचार करून मतदान करावं. धन्यवाद. जर तुम्हाला एखाद्या राजकीय व्यक्तीला शिक्षा द्यायची ठरवली तर तुम्ही काय द्याल अशा करणाऱ्यांना? काहीच नाही.